जय जय रघुवीर समर्थ। धरा श्रीवरा त्या हरा अंतराते, तरा दुस्तरा त्या परा सागराते। सरा विसरा त्या भरा दुर्भराते, करा निकरा त्या खरा मच्छराते। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकांचा जो आपण अभ्यास करत आहोत, सज्जन हो, आज आपण त्यातील श्लोक क्रमांक 80 याचं चिंतन पाहणार आहोत। समर्थ गेल्या काही श्लोकांमधून या रामचरणी विश्वास, नवे नवे दृढ विश्वास, वृत्तीत्मक विश्वास, निष्ठात्मक विश्वास अशा पद्धतीने जीवाला उपदेश करत आहेत। या वृत्तीचा विश्वास रामचरणी होताच आपल्या मनासारख्या गोष्टी घडोत किंवा न घडोत, प्रपंच सुखाचा हो किंवा न हो, एक गोष्ट मात्र निश्चित होते, आमच्या जीवनामध्ये आनंदाची स्थिती ही कायम टिकते। आणि हा आनंदच या सगळ्या जीवनाचा आमचा खरा तृष्णात्मक भाग आहे। त्याच्यासाठी तर आम्ही हे सगळं करतोय। तो आनंद अनुकूल किंवा प्रतिकूल परिस्थितीत टिकत असेल तर सज्जनो, यातून एक निष्कर्ष निघतो की आमच्यामधली भवरोगाची मात्रा ही कमी होत चाललेली आहे। अनुकूल गोष्टी घडत राहणं आणि त्यामध्ये रामाची कृपा मानणं हे देखील एक प्रकारे अज्ञानातून आलेलं रामविश्वासाचं चिन्ह आहे। आपण बघतो अनेकदा लोक आपल्या मोठ्या मोठ्या बंगल्यांना, गाड्यांना गुरुकृपा, रामकृपा अशी नावं देतात। योग्य देखील आहे, कारण शेवटी देणारा तोच आहे। परंतु एक लक्षात घ्या, हे सगळं या खेळण्यांसारखं आहे। लहान मुलांना जशी आपण खेळणी आणून देतो, पण तेच लहान मूल आयुष्यामध्ये मोठं झाल्यानंतर त्या खेळण्यांमध्ये रमत नाही। तसं परमार्थिक दृष्ट्या जेव्हा आमची साधनं वाढत जातं, जेव्हा रामनिष्ठा वाढत जाते, तेव्हा या गाड्या, हे बंगले, हे त्याच्या कृपेचं अतिशय गौण रूप आहे। याची निदान जाणीव तरी आम्हाला झाली पाहिजे। आणि जीवनात प्रतिकूलता जरी आली तरी देखील आपला हा रामविश्वास कधीही हटता कामा नये। तेवढं जर आमचं हरिभजन झालं असेल तरच हा भवरोगाचं मूळ आमच्या आयुष्यातून जातं। त्यामुळं आपण मागच्या श्लोकामध्ये बघितलं की त्या रामचरणी आपला दृढ विश्वास झाला पाहिजे। समर्थ आम्हाला आजच्या श्लोकामध्ये देखील जो एक अनोखा श्लोक आहे शब्दार्थाच्या रूपाने, बघा या भुजंग प्रयात वृत्तामध्ये समर्थ हे मनाचे श्लोक रचताना देखील व्याकरणाचे किती सुंदर सुंदर असे नमुने आपल्या समोर ठेवतायत। आजचा श्लोक हा लक्षात राहण्यासाठी तसा थोडासा अवघड आहे, पण जर आपण त्या श्लोकाची गंमत ओळखली, जर त्याचा भावार्थ ओळखला, तर हा श्लोक निश्चितच आपण कंठस्थ करू शकाल। काय म्हणताय समर्थ? धरा श्रीवरा त्या हरा अंतराते। कोणाला धरा? त्या श्रीवराला, अर्थात त्या श्रीपती रमाकांतला, जो कुठं राहतो? तो या हराच्या म्हणजे महादेवाच्या हृदयामध्ये राहतो। धरा श्रीवरा त्या हरा अंतराते। महादेवाच्या हृदयात राहणाऱ्या त्या प्रभू रामचंद्रांना, त्या श्रीवराला तुम्ही घट्ट धरा। पण हे घट्ट धरणं
जीवाला एवढं सोपं नाहीये, यात काही शंका नाही. अन्यथा सगळेच जीव मुक्त होऊन गेले असते हो. आम्ही म्हणावं की त्या रामचरणांना धरा आणि सर्वांनी ते रामचरण धरावेत, असं होत नाही. श्री महाराज देखील म्हणाले, मी एवढ्या लोकांना नाम दिलं, पण एक माझा ब्रह्मानंदाने त्या नामाला सर्वस्व मानलं. म्हणजे लाखो कोट्यावधी शिष्य एखाद्या सद्गुरूला प्राप्त होतात, त्यामध्ये अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतके शिष्य या दृढतेने सद्गुरूच्या बोधाला आपल्या जीवनात उतरवू शकतात. अन्यथा बहुतांश लोक ही माझ्यासारखीच आहेत, जी पाला पाचोळ्यासारखी केवळ काही क्षणांचा विश्वास गुरुवचनांवर ठेवतात. अन्यथा आमच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये आम्ही गुरुवचनांना कधीच दृढपणे आपल्या हृदयामध्ये धरू शकत नाही. गुरुवचनांना दृढ धरणं म्हणजेच रामचरणांना धरणं आहे. धरा श्रीवरा त्या हरा अंतराते. काय नेमकं आड येतं आमच्या? तरा दुस्तरा त्या परासागराते. समर्थ म्हणतात, अरे तरुण जा, तो अत्यंत दुस्तर असलेला जो भवसागर आहे, तरा दुस्तरा त्या परासागराते. हा भवसागर अत्यंत दुस्तर आहे, यात काही शंका नाही. तरुण जाण्यासाठी तो सगळ्यांना जमेल असं नाही, पण त्याला धरण्याची, त्यामधून तरुण जाण्याची एकच कला आहे, ते म्हणजे त्या रामाला घट्ट धरा. रामाला घट्ट धरा. आणि त्या रामाला घट्ट धरताना या भवसागरामध्ये काय अडचणी येतात? सरा विसरा त्या भरा दुर्भराते. आम्ही सगळेजण प्रापंचिक मंडळी एकाच चिंतेमध्ये सतत भ्रामक पद्धतीने फिरत असतो की उद्या पोटाच्या खळगीचं काय, उद्याच्या जेवणाचं काय. अरे असं हरिनाम घेत बसलो जगद्गुरु तुकाराम महाराजांसारखा, जर माझा देखील व्यापार बुडाला तर खाणार काय? यावरती समर्थ म्हणतात, सरा विसरा त्या भरा दुर्भराते. अरे काही वेळ तरी विसर पडू द्या. तो कोण आहे? त्या भरा दुर्भराते. दुर्भर म्हणजे जे कधी भरलंच जात नाही, असं भरण पोषण करणाऱ्या आमच्या पोटाचा हे जीवा, तू थोडा तरी विस्मरणाचा भाग ठेव, नको काळजी करूस त्याची. सरा विसरा त्या भरा दुर्भराते. खरोखर ही पोटाची खळगी कधीच भरत नाही. त्याला दोन तोंड आहेत. एक मुखाने आपण अन्न घेतो आणि एक विष्ठा बाहेर फेकणार हे मुख. आणि यामध्ये ही केवळ एक नलिका आहे जी कधीच भरू शकत नाही. किंबहुना त्या न भरणाऱ्या मालिकेमुळे तर मनुष्य सकाळी उठल्यापासून आपली ऑफिसची बॅग घेऊन, आपला व्यवसाय पाण्याचं साधन घेऊन फिरू लागतो. कारण त्याला माहिती आहे की हे कधीही न भरणारी ही नलिका भगवंताने आम्हाला दिलेली आहे आणि त्याचीच भ्रांत आम्हाला लागते. सरा विसरा त्या भरा दुर्भराते. आणि त्याचबरोबर करा निकरा त्या खरा मच्छराते. हा श्रीहरी आमच्या हृदयातून कधी कधी सुटतो. याची ही दोन चिन्ह आहेत. एक म्हणजे आम्हाला काळजी लागते की माझ्या प्रपंचाचं काय होईल, हा संसार मी कसा तरून जाईन, हे पोट माझं कसं भरीन. आणि त्याचबरोबर ज्याला या संसारामध्ये अनुकूलता आहे, अशा लोकांच्याकडे पाहून मनामध्ये या मत्सरातून निर्माण होणारे हे षडविकार, या षडविकारांमध्ये रंगून गेलेलं हे माझी अवस्था. समर्थ म्हणतात, खरा निकरा त्या खरा मच्छराते. त्या मत्सराशी एक प्रकारे फाईट करा, संघर्ष करा, सोडा त्या मत्सराला. पण यासाठी एकच करावं लागतं, धरा श्रीवरा त्या हरा अंतराते. खरोखर परमार्थ लोक म्हणतात, अहो परमार्थ तर काय गुरुकृपेने होतो. पण गुरुकृपा काय सांगते हे आम्ही विसरतो. आम्हाला असं वाटतं की प्रपंचामध्ये पुरुषार्थ करावा लागतो, परमार्थ हा होत असतो. हेच मुळी आमचं अज्ञानाचं विधान आहे. सज्जनो, प्रपंच हा प्रारब्धवश होत असतो, परमार्थ हा पुरुषार्थाने घडवावा लागतो. पुरुषार्थाने. आणि तो पुरुषार्थाने घडवण्यासाठी एक फार मोठी बहादुरी जीवाला गाजवावी लागते. जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या एका अभंगामध्ये म्हणतात ना, रात्रंदीन आम्हा युद्धाचा प्रसंग, रात्रंदीन आम्हा युद्धाचा प्रसंग,
अंतर्बाह्य जग आणि मन रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग. क्षणोक्षणी आम्हाला युद्धाचा प्रसंग आहे परमार्थामध्ये चालणं म्हणजे. आम्हाला कळत नाही सज्जनो, आम्हाला वाटतं की आम्ही परमार्थ करतोय, ही एक माळ फिरतीये, बस एवढंच परमार्थ आहे. नाही, परमार्थामधला पुरुषार्थ आम्ही अजूनही जाणलाच नाही. परमार्थातला पुरुषार्थ कसा आहे माहितीये का? जेव्हा आमचे छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्यावरून विशाळाकडे निघाले होते आणि त्यावेळेला जेव्हा ही सगळी मुघलांची सेना त्यांच्या मागे लागली, त्यावेळेला त्या पावनखिंडीच्या ठिकाणी बघा, आपण मागच्या श्लोकामध्ये पण बघितलं, मना पावना भावना राघवाची. ही पवित्र भावना कशी आपल्या हृदयामध्ये धारण करायची त्याचा पुरुषार्थ आहे बाजी प्रभू देशपांडे. आणि त्या पावनखिंडीच्या, त्याचं नाव पावनखिंड नव्हतं, ती खिंड पावन झाली कारण बाजी प्रभू देशपांडेंनी दाखवलेल्या निष्ठेमुळं. त्यांनी छत्रपतींना सांगितलं की आपण किल्ल्याच्या दिशेने निघा. हा बाजी प्रभू देशपांडे, आपण जोपर्यंत किल्ल्यावरती पोहोचल्याची खूण देत नाही, 3 तोफांचा निनाद करत नाही, तोपर्यंत मरणार नाही. आज मृत्यू जरी समोर आला तरी बाजी त्या मृत्यूला देखील सांगेल, जा, अजूनही मला तोफांचा आवाज ऐकू आलेला नाहीये. आणि बाजी प्रभूंनी केवळ हे शब्दांचे बोल ठेवले नाहीत. समोरून यवन सेना आली हजारोंच्या संख्येने, प्रचंड शस्त्रसाठा घेऊन, तोफखाने घेऊन, हत्ती, घोडे, सगळं काही होतं. आणि बाजी प्रभूंकडे अगदी शेकड्यांमध्ये सैन्य, शस्त्राचा साठा नाही, पण एकच गोष्ट होती आणि ती म्हणजे विजिगुषी वृत्ती. काहीही झालं तरी या सैन्याला आता पुढे जाऊ द्यायचं नाही, हा निर्धार त्यांच्याकडे होता. आणि मग काय, मध्यरात्री सुरू झालेला हा संग्राम, ती अख्खी रात्र, तो पुढचा सगळा दिवस करत 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 संध्याकाळी 5 वाजता जेव्हा छत्रपतींच्या तोफांचा निनाद झाला, त्यावेळेला छातीमध्ये गोळ्या लागलेल्या असतानाही त्याही अवस्थेत 2 तलवारी घेऊन बाजी प्रभू देशपांडे लढतायत. इतिहासकार सांगतात की इतका प्रचंड संताप होता यवनांना की आपण छत्रपतीला पकडता पकडता राहिलो आणि त्यामुळे बाजी प्रभूच्या अंगावरून सगळं सैन्य गेलं, शरीर छिन्न विछिन्न झालं. परंतु जेव्हा छत्रपती नंतर येऊन बाजी प्रभूंचं हे पार्थिव बघतायत, तेव्हा बघतायत की त्या 2 मुठींमध्ये त्या तलवारी जशाच्या तशा होत्या. सज्जनो, ही आहे निष्ठा. मृत्यूच्या समयी देखील ज्यांची तलवारीवरची आपली पकड ढिल्ली झाली नाही. एवढं प्रचंड मृत्यूचं तांडव समोर चाललंय तरी बाजी प्रभू एकटे लढत राहिले. सज्जनो, धरा श्रीवरा त्या हरा अंतराते, हा देखील आमच्या जीवनामध्ये या पावनखिंडी सारखा आम्हाला हा किल्ला लढवावा लागतो. मुळात ती पावनखिंड जशी या बाजी प्रभूंच्या रक्ताने पावन झाली ना, तसं हा श्रीवरा कुठं राहतोय? हराच्या हृदयामध्ये राहतोय, महादेवाच्या हृदयामध्ये राहतोय. रची महेश निज मानस राखा, पायी सुसम सिवासन भाषा. या राम हृदयाची चर्चा आपण कैलास मानस सरोवराजवळ करणार आहोत. या ऑगस्ट महिन्यामध्ये जर महादेवाने कृपा केली तर कैलास पर्वताच्या पायथ्याशी बसून मानसरोवराच्या किनाऱ्यावरती या राम हृदयाची चर्चा करायची आहे. काय आहे राम हृदय? महादेवाच्या हृदयामध्येच हा रामराया राहतो. त्यामुळे रामाचं हृदय म्हणजेच प्रत्यक्ष महादेवाचं हृदय आणि महादेवाचं हृदय म्हणजेच रामाचं हृदय आहे. इतकं या दोघांची तदाकारता आहे, एक रूपता आहे. रामचरितमानसमध्ये परशुरामांनी जी रामाची स्तुती गायली ना, त्यामध्ये एक ते फार सुंदर वाक्य म्हणतात, जय महेश मन मानस हंसा. महेशाच्या मनरूपी सरोवरामधला हे हंस, हे रामा तू तो हंस आहेस. सज्जनो, तो श्रीवर अर्थात तो रामराया
हा महादेवाच्या हृदयामध्ये राहतो. आणि महादेव कोण आहे? अहो, महादेवाला लौकिक रूपाने देखील जाणणं कमी, पण त्या महादेवाचं हे लौकिक रूप आम्हाला कळणार नाही, त्याचं हृदय काय कळणार? त्याच्या हृदयामध्ये हा श्रीवर राहतो. त्या श्रीवराला आम्हाला घट्ट धरायचंय. मग ते हृदय प्राप्त करण्यासाठी पहिल्यांदा महादेवाची कृपा प्राप्त झाली पाहिजे ना. महादेव कोण आहे? मी अगदी सोप्या शब्दामध्ये सांगत असतो की महादेव कोण? महादेवाचं वर्णन शास्त्र करतं. पंचवक्त्रम त्रिनेत्रम, 5 मुखांचा आणि 3 नयनांचा असा हा महादेव. महादेवाला 5 मुख आहेत आणि त्या महादेवाच्या हृदयामध्ये हा श्रीहरी राहतो. मग महादेवाची 5 मुख आम्ही देखील धारण केली पाहिजे. महादेवाचं प्रथम मुख आहे जे निरंतर राम नाम घेतं. त्यामुळे सज्जनो, महादेवाच्या हृदयापर्यंत जाण्यासाठी जीवाने निरंतर रामनामाचा हव्यास केला पाहिजे. काहीही झालं, कुठल्याही परिस्थितीमध्ये मी ते राम नाम सोडणार नाही, हा बाजी प्रभूंचा निग्रह आमच्या जीवनामध्ये पाहिजे. त्याच्या जशा मुठी या तलवारीमध्ये होत्या, तसा आमचा हात जपमाळेमध्ये राहायला पाहिजे. महाराज म्हणतात, प्राण गेल्यानंतर शेवटची सुटणारी वस्तू ही भगवंताचं नाम असलं पाहिजे. अशी नामाची निष्ठा आपल्या हृदयामध्ये येणं म्हणजे भगवंताचं प्रथम मुख धारण करणं आहे. धरा श्रीवरा त्या हरा अंतरात आहे. महादेवाचं दुसरं मुख आहे जे निरंतर रामकथा गात, भगवंताची लीला गात. ती लीला गाणं, भगवंताचे गुण गाणं, माझ्या रामाला आळवत राहणं. नाम सदा बोलावे, गावे, भावे, जनासी सांगावे. सज्जनो, या राम नामाला आपण अंतःकरणामध्ये दृढतेने स्मरण करावं आणि ते राम नाम इतकं अकंठ घेत राहावं की ते वाणी रूपाने, त्याच्या कथा रूपाने निरंतर वाहत राहील. एखादा झरा जसा वाहतो ना, त्याप्रमाणे अव्याहतपणे या रामाची यशोगाथा या मुखाने गात राहावी. बघा, गावं तर केवळ रामाला गावं. हा कुठल्या गोष्टीसाठी आपण प्रयत्न करतोय? कारण तो श्रीहरी महादेवाच्या हृदयामध्ये राहतो आणि महादेव आहे 5 मुखांचा. त्यातील पहिलं मुख राम नाम घेणारा महादेव, दुसरं मुख त्याची कथा गाणारा हा महादेव. आपण देखील रामाचं सुयश गावं. सांडूनी आपली संसार व्यथा, करीत जावी देवाची चिंता. कथा गोष्टी सर्व काही या रामाच्याच कराव्यात. आपण रामाच्याच कराव्यात. आपल्या संसाराच्या गोष्टी सांगून काय फायदा आहे? आपल्या या व्यथा सांगून आपण आपल्या जीवनामध्ये काय साध्य करणार आहे? त्यापेक्षा व्यथांवरती उपाय सांगणारी भगवंताची कथा सांगावी. हे महादेवाचं दुसरं मुख आहे. महादेवाचं तिसरं मुख आहे निरंतर विष प्राशन करणार, विष प्राशन करणार. हे हलाहल आमच्या प्रत्येकाच्या जीवनात येतं. बरं, तुम्ही जशी भगवंताची कथा गाल, जसं भगवंताचं नामस्मरण दृढतेने घ्याल, तसं तसं हे हलाहल तुमच्या आयुष्यात येणार. ते हलाहल वेगवेगळ्या रूपाचं असतं. जगामध्ये तुम्हाला उपेक्षा सहन करावी लागते, किंबहुना हा जगाचा नियमच आहे की त्या श्रीहरीचं नाम जो मनापासून घेतो, त्याची कथा जो मनापासून करतो, त्याची निंदा, त्याच्याविषयी शंका, त्याच्याविषयी कुत्सितपणे बोलणाऱ्या लोकांचे प्रमाण प्रचंड वाढतं. हेच ते हलाहल विष आहे. आणि त्या हलाहल विषाला उत्तर देणं हा मूर्खपणा असतो. तुम्ही तुमच्या नामामध्ये राहा, तुम्ही त्या भगवंताच्या कथेमध्ये राहा. किंबहुना मी तुम्हाला हाच निकष सांगेन की परमार्थात तुम्ही योग्य मार्गावर आहात हे जर जाणायचं असेल तर लोक तुमची निंदा किती करतायत यावरती तुम्ही ठरवा. लोक स्तुती करणार असतील तर समजा अजूनही परमार्थ सुरू झाला नाही. निंदा जेव्हा तुमच्या जीवनामध्ये येईल, हा निंदारूपी कर जेव्हा तुम्हाला भरावं लागेल, तेव्हा समजा की तुम्ही खऱ्या अर्थाने संतत्वाच्या मार्गावरती चालता आहात. हे हलाहल विष आपण आपल्या हृदयात धारण करावं. या संसाराची चिंता सोडावी. या निंदात्मक गोष्टींना उत्तर देणं बंद करावं आणि त्यासाठी आपण त्या लोकांचा मत्सर करणं देखील सोडावं. ते हलाहल कसं धारण करावं? तरा विसरा त्या भरा दुर्भरा ते. आपल्या स्वतःच्या प्रपंचाची तर काळजी करूच नये,
आणि करा नि करा त्या खरा मच्छराते. हा मत्सर आपल्या जीवनामध्ये प्रवेशच करू द्यायचा नाही. म्हणजे कसं की आपण कोणाचा मत्सर करू नये. जरी लोकांनी आपल्याला हलाहल दिलं तरी आपण त्यांची निंदा करू नये, आपण त्यांचा मत्सर करू नये. पण त्याही पुढे जाऊन आपला कोणी मत्सर करत आहे या भावनेला देखील विसर्जित करावं. महादेवाचं हे तिसरं तोंड आहे. महादेवाचं चौथं तोंड या सगळ्या हलाहलाला कंठाशी धारण करून रामनाम घेत, रामकथा घेत, चौथ्या मुखाने निरंतर स्मित हास्य ठेवावं. मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. या सगळ्या अवस्थेमध्ये अत्यानंदामध्ये राहता येणं, आनंदामध्ये राहता येणं म्हणजे त्या श्रीभराला हृदयात धारण करणं. आणि पाचवं मुख आहे माझ्या महादेवाचं, ते म्हणजे मौन. मौन 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 धारण करावं. सज्जनो, अशा रीतीने हे 5 तत्व जर आचरणात आले तर तुम्ही थेट महादेवाच्या हृदयामध्ये प्रवेश करता. तिथं तुम्हाला तो राजहंस प्राप्त होतो आणि मग त्या राजहंसाच्या आधाराने तुम्हाला तुमच्या जीवनात हा दुस्तर भवसागर पार करता येतो. नव्हे नव्हे तो भवसागर उरतच नाही. चिंता नाही मुझे तरन नकी अशी मीरेसारखी अवस्था होते. तो भवसागर सब सुख गयो हो फिकर नहीं मुझे तरन नकी मोही लागे लगन गुरु चरणन की. असं हे मीरेसारखं आमची अवस्था या रामनामाच्या आधाराने होते. सज्जनो, हे सगळे अनुभवाचे प्रांत आहेत. आपण सगळ्यांनी रामनामाच्या आधाराने तो अनुभव घ्यावा. आणि हो, हे चिंतन नुसतं ऐकून सोडू नका. त्यावरती आपलं चिंतन देखील कमेंट बॉक्समध्ये लिहा, प्रश्न विचारा. हे मनाचे श्लोक पुन्हा पुन्हा ऐका आणि आपल्या मनाला या रामचरणी दृढ विश्वासाने चालण्याची धारणा प्रदान करा. आता उद्याच्या सत्रात आपण पुढील श्लोकाचं चिंतन बघूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम. जय राम.